दरअसल मला जेव्हा याचा हेतू कळला तेव्हा तेव्हा मी तिथून पळून जायचं ठरवलं. मी निघाले पण होते, पण तेव्हा मी पाहिलं की याच्या घराला आग लागली होती आणि याची बायको त्या आगीत जळत होती. मी खूप घाबरले. मी तिला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुद्धा केला, पण कोणी माझ्या मदतीला नाही आलं. दादासाहेब, कोणीच तिला वाचवायला नाही आलं. मी खूप घाबरले आणि म्हणून मी तिथून पळून गेले. मी मान्य करते, मी पळून गेले. कारण त्या जीवाला असं आगीत जळताना बघून मी नाही सहन करू शकले ते सगळं, दादासाहेब. आणि याच्या मुलीबद्दल मला खरंच काही माहिती नाही. मी दादांत खोटं बोलते ही. माझा हेतू कधी वाईट नव्हता, हेतू तुझा वाईट होता. पण मला ते कळेपर्यंत माझं अवघं आयुष्य होरपळून गेलं. तुझं आयुष्य माझं होरपळलं. तुझ्या तावडीतून सुटले, पण हलाखीचं जीवन माझी पाठ सोडत नव्हतं. कुठे जाऊ, काय करू, कोणतीच वाट सापडत नव्हती. आणि मग महागौरी मातेच्या कृपेने मी तुमच्या अनाथ आश्रमात आले. तिकडे मला काम मिळालं. पोटाला अन्न आणि सगळ्याला आधार मिळाला. तिकडेच आपली भेट झाली, दादासाहेब. तुम्ही माझ्या आयुष्यात देव बनून आलात, नाही तर माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं असतं. या देव माणसाने तुला आसरा दिला, पण तू काय आहेस ते कुठे ठाऊक आहे त्याला. या घराचा घात करायला आलेस तू.